जय जय रघुवीर समर्थ परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय। पार्वती पति हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो श्रीरामचंद्राय भवताप विमोचनाय परब्रह्म रूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। श्रीराम। आज आपण वाई क्षेत्री महाआरतीच्या निमित्तानं सर्वजण जमलेलो आहोत। सर्वप्रथम बांदल कुटुंबीय, अनिल देव कुटुंबीय या सगळ्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो। तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी आमचं सगळ्यांचं स्वागत केलं। महाराजांची महाआरतीचं आयोजन या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे आणि या निमित्तानं काही 4 शब्द बोलण्याचं आम्हाला भाग्य मिळालं। महाराजांचं महात्म्य जे आहे हे सर्व दूर पोहोचावं आणि सर्व भक्तांना महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा हा एकमेव उद्देश या महाआरतीच्या पाठीमागे आहे। तर महाआरती सुरू करून मला वाटते 2 वर्ष पूर्ण होतील। प्रत्येकाच्या घरी महिन्याला 1 वेळ आरती करायचा असा संकल्प होता आणि 2 वर्ष होत आलेले आहेत। आता अजून रिपीट काही झालेलं नाही आहे, त्यामुळे खूप चांगलं आहे। सर्वप्रथम आज आम्ही पुण्यापासून दूर या ठिकाणी येऊन महाआरती करत आहोत। मुंबईला सुद्धा महाआरती आयोजित होणार आहे नजीकच्या काळामध्ये। वेगवेगळ्या क्षेत्री महाआरतीचं आयोजन होईलच आणि त्यानिमित्तानं महाराजांचे आशीर्वाद सर्वांना प्राप्त होतील। वाई हे क्षेत्र अतिशय पुण्यवान असं आहे, ही पुण्यनगरी आहे खऱ्या अर्थानं। आणि या ठिकाणी सर्व देवतांचे अधिष्ठान या ठिकाणी आहे। प्रत्येक देवतांचं मंदिर या ठिकाणी आहे। आणि म्हणून या वाईला दक्षिण काशी असं म्हटलं जातं। ज्यांना काशीला जायला जमत नाही त्यांनी वाईला येऊन जरी दर्शन घेऊन गेलं इथं आणि कृष्णाबाईमध्ये जर त्यानं स्नान केलं तरी सुद्धा त्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। आणि गंगे इतकंच महात्म्य या कृष्णा नदीचं आहे। वाई हे पुण्यक्षेत्र आहे। या क्षेत्री माझंसुद्धा काही दिवस वास्तव्य होतं। दीड पावणे 2 वर्ष या वाईमध्ये माझं वास्तव्य पूर्वी होतं। त्यामुळे वाईविषयी मला विशेष प्रेम आहे आणि आज पुनश्च या वाईमध्ये येण्याचा भाग्य मिळालेलं आहे आणि तुम्हा सर्वांना भेटण्याचं भाग्य मिळालेलं आहे। तर आजच्या या सत्संगासाठी जो विषय मिळालेला आहे की आम्ही साधना करत असतो, परंतु साधनेमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, खंड पडतो। हा खंड पडू नये यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे हा खंड पडणार नाहीये। हा जो प्रश्न आहे हा प्रश्न प्रत्येक साधकाला भेडसावत असतो आणि तुमच्यासमोर बसलेला व्यक्तीसुद्धा तसाच आहे। असं काय मी वेगळा आहे अशातला भाग नाही आहे, परंतु असं का घडत असावं याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा साधन म्हणजे काय हे समजलं पाहिजे। साधन म्हणजे काय आणि ते का करायचं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही आहे तोपर्यंत आपण काय करणार नाही आहे, मनापासून कोणतंही साधन करणार नाही। जप, ध्यान किंवा जी दीक्षा गुरूंनी दिलेली आहे ती गुरूंनी दिलेली दीक्षा जी आहे ती आपण मनापासून करावी असा उद्देश असतो। आणि हे कशासाठी करायचं आहे तर आपला आत्मोद्धार करून घ्यावा असा उद्देश आहे। त्या परलोकीच्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी हा एकमेव उद्देश या मनुष्य जीवनाचा आहे। परंतु खऱ्या अर्थानं जर तुम्ही विचार कराल तर आपण हे सगळं करतो का त्या पद्धतीनं? किंबहुना बऱ्याचशा लोकांना हा उद्देशच माहिती नाही आहे की आपल्या जीवनाचा उद्देश काय। कॉर्पोरेट्समध्ये आम्हाला ज्या वेळेला
वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम असायचे, त्यावेळेला विचारलं जायचं की तुमचं लाईफ गोल काय आहे. तर कोण सांगायचं मला व्हाईस प्रेसिडेंट व्हायचं आहे, कोण सांगायचं मला 2000 कोटीच्या बिझनेसचा प्रमुख व्हायचं आहे, कोण सांगायचं मला XYZ अमाऊंट कमवायची आहे, कोण सांगायचं मला पॉलिटिकल लीडर व्हायचं आहे, कोण म्हणायचं जनसेवा करायची आहे. परंतु असा एकही कॉर्पोरेटचा एम्प्लॉई म्हटला नाही की मला माझा आत्मोद्धार करून घ्यायचा आहे, मला त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. जीवनाचं जे मूळ उद्दिष्ट आहे की ज्याच्यासाठी आपला जन्म झालेला आहे, हे जन्म झालेलाच आपण विसरून जातो. आणि ते विसरल्यामुळं काय होतं की व्यावहारिक जग जे आहे तेच आपल्याला सर्वस्व वाटायला लागतं. ब्रह्मसत्या जगन्मिथ्या असं सांगितलेलं आहे. ब्रह्म हे सत्य आहे आणि जग हे काय, जगत मिथ्य आहे असं सांगितलेलं आहे. हे असं सांगितलेलं आहे, शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक संतांनी ते सांगितलेलं आहे. परंतु आपल्याला असं जाणवतं का की हे सगळं जे दिसणारे आहे हे भासमान आहे असं वाटतं का आपल्याला? नाही वाटत. हेच आपल्याला सत्य वाटतं. आणि जे सत्य आहे, जे स्थिर आहे, जे चिरकाल स्थिर आहे, जे अविनाशी आहे, ते आपल्याला काय वाटत असतं? ते असत्य वाटतं, कारण ते आपल्याला दिसत नाहीये. हे कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीये. आणि जाणून कसं घ्यावं यासाठी आजकाल कोणतेही ट्रेनिंग कोर्सेस नाही आहेत. आजकालचे जे काही ट्रेनिंग कोर्सेस आहेत ते कशाचे माइंड पॉवर वाढवायची आहे त्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम आहे, मनशांती मिळाली पाहिजे यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम. पण असा कोणता ट्रेनिंग प्रोग्राम आहे का हो की ज्यामुळं तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती घडवून दिली जाणार आहे? आजपर्यंत मी खूप यूट्यूबला वगैरे बघत असतो, वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे नावं दिलेले असतात की लोकांनी अट्रॅक्ट व्हावं. ते बघितल्या बघितल्या लगेच तो कोर्स जॉईन करावा आणि काय त्याची फीज असेल ती लगेच भरून टाकावी आणि त्या कोर्समध्ये जावं. कोर्स केल्यानंतर अगदी आनंदानं उड्या मारत येतात लोक. किंबहुना तिथं आजकाल ते सैराट वगैरे त्याची गाणी लावून त्याच्यावरती फार मोठा डान्स होतो. ये आणि नाचा या ठिकाणी. आणि काय प्राप्त झालं तुम्हाला यानं विचारलं तर आम्हाला आनंद मिळाला म्हणतात. आनंद किती वेळ टिकला तुमचा? आनंद जो मिळालेला आहे तुम्हाला तो किती काळ टिकलेला आहे? जोपर्यंत तुम्ही त्या वातावरणातून बाहेर जात नाही तोपर्यंत तुम्हाला तो आनंद असतो. का तर इतरांनाही दाखवायचं असतं की मला आनंद मिळाला. अहो ज्याला नाचता येत नाही तोही तिथं डान्स करतो. वयाचा 80 वर्ष असो तर 90 वर्षाचा माणूस असो त्यालाही नाचायला लावतात तिथे. तर नाचणं खरे आतून नाचलं गेलं पाहिजे. आणि ते कधी होऊ शकतं? ज्यावेळेला असा आनंद आपल्याला प्राप्त होईल की जो चिरकाल टिकणार आहे. आपला आनंद किती काळ टिकू शकतो? शेजाऱ्याने आपल्यापेक्षा मोठी गाडी घेतली की आपला आनंद संपला, ठीक आहे. शेजाऱ्याने आपल्यापेक्षा घर मोठं बांधलं, बंगला बांधला की आनंद संपला तुमचा. तर तुम्हाला दाखवायला शिल्लक नाही काय मोठं. तर आपला आनंद जो आहे हा भौतिक जगातला आनंद हा चिरकाल टिकणार नाही, क्षणिक आनंद आहे. असा कोणता आनंद आहे की जो तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या कुठल्या आनंदाची गरजच भासत नाही? तुम्ही बघता संत तुकाराम महाराज होते, ज्ञानेश्वर महाराज होते, एकनाथ महाराज होते, संत मेळा होते, जनाबाई, मीराबाई, हे सगळे जे होते यांच्याकडे धनदौलत काही नव्हती. किंबहुना ज्यांच्याकडे होती त्यांनी त्या ह्याच्यावरती पाणी सोडून दिलेलं होतं. ते झोपडीमध्ये राहायचे, परंतु त्यांच्या झोपडीमध्ये राजे महाराजे जात होते. ज्यांच्याजवळ वैभव होतं ते सगळे त्यांच्या झोपडीत जायचे. मग असं कोणतं वैभव त्यांच्याकडे की ज्यांच्यामुळं त्या राजा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी यायला लागत होतं? तर त्यांनी जे समाधान प्राप्त करून घेतलेलं आहे हे कायमचं समाधान, चिरकाल टिकणारं समाधान प्राप्त करून घेतलेलं होतं. म्हणजे काय केलेलं होतं की त्या परमात्म्याचा बोध त्यांना झालेला होता. ज्याला परमात्म्याचा बोध होतो तो खऱ्या अर्थानं मुक्त होतो. आणि ते जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त व्हावं, त्या परमात्म्याची भेट व्हावी म्हणून अध्यात्म करायचंय, म्हणून आपल्याला साधना करायची. आजकाल साधना घेण्यासाठी सुद्धा गुरूंच्याकडे लोकांची गर्दी असते आणि त्यांची फीस पण फार मोठी असते. तुम्ही लावत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण असते. का? तर तो गुरु मोठा आहे, त्याच्या पाठीमागे लवाजमा आहे. आपल्यालाही गुरु कोणते सांगायला पाहिजे ना मी यांचा शिष्य आहे.
प्रौढी मिरवायला माणसाला फार आवडतं, कळलं का? त्याच्यातून काय प्राप्त होतं हे कोण बघत नाहीये. भौतिक जगामध्ये गुरु पण असे भेटतात आपल्याला की तुम्ही जे कराल ते अगदी योग्य आहे. मांसाहार चालतो सगळं परमेश्वराला, काय काळजी नाही, ते सुद्धा अन्नच आहे म्हणे. हे सगळं जर चालत असेल, तुम्ही जे व्यवसाय करताय ते उत्तम व्यवसाय असे समजून करत असाल, याचा अर्थ आहे तुम्हाला मार्गदर्शक जो गुरु मिळतो तो योग्य आहे की नाही आपण ठरवायला पाहिजे. गुरु कसा असला पाहिजे? आपणासारखे करती तात्काळ, जो तो तसा आहे त्याला तळमळ असली पाहिजे की माझा शिष्य हा माझ्यासारखा किंबहुना माझ्यापेक्षाही मोठा झाला पाहिजे. गुरुला जर शिष्याचं नाव मोठं झालं तर गुरुला धडकी बसते, अरे माझं महत्व कमी होतंय की काय? असा गुरु काय उपयोगाचा आहे सांगा बरं. गुरुला उलट आनंद झाला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज हे निवृत्तीनाथांचे शिष्य होते, पण निवृत्तीनाथांच्या पेक्षाही त्यांची महती मोठी झालेली आहे आणि गुरुला त्याच्यामध्ये आनंद आहे. शिष्य मोठा व्हावा ही प्रत्येक गुरुची इच्छा असली पाहिजे. तो खरा गुरु आहे, तो तुम्हाला आत्मज्ञानाचा मार्ग देऊ शकतो. जो गुरु तुम्हाला आत्मज्ञानाचा मार्ग देऊ शकतो तोच खरा तुमचा गुरु आहे. नाहीतर रामदास स्वामींनी सांगितले, आपुले माता आणि पिता हे गुरुची तत्वता, तरी पहिलं पार पावविता गुरु वेगळा असे. आपले आईवडील जे असतात जन्म दिलेले ते सुद्धा काय करतात, आपल्याला चालायला बोलायला खायला शिकवत असतात. जो ज्ञान देतो तो गुरु असतो. परंतु परलोकीचं जे ज्ञान आहे ते भवसागर पार करून नेण्यामधलं जे ज्ञान आहे, त्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान देणारा गुरु जो आहे तो खरा गुरु, आत्मगुरु त्याला म्हणतात, अध्यात्माचा गुरु तो. आणि तो प्रत्येकाला मिळावा म्हणजे त्याचा उद्धार होत असतो. आता कर्मधर्म संयोगानं आपलं प्रारब्ध आहे, गतजन्मीचा पुण्यार्थ आहे तुमच्या पाठीशी, आणि अशा वेळेला तुम्हाला गुरु प्राप्त होणं हे तुमच्या कुंडलीमध्ये लिहिलेलं आहे. आपले एक शिष्य आहे ते म्हणत होते, माझ्या तृतीय स्थानी गुरु आहे त्यामुळं मला गुरु मिळणार हे माहिती होतं, पण कधी मिळणार ठरलेलं पाहिजे ना. ते शेगावला जाऊन तिथं ओक्साबोक्षी रडले आणि त्यांना पाठवून दिलं शेगावने इकडं, आणि त्यांना गुरुदीक्षा झाली. तर हे सुद्धा जे ज्ञान आहे हे सुद्धा त्या ज्योतिषाचं ज्ञान सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ज्योतिषशास्त्र आहे ते, लक्षात ठेवा, हे काही चुकीचं असत नाही आहे. परंतु हे तारतम्यानं ज्ञान दिलेलं काय तर नाही आहे, हे तुमच्या ग्रह ताऱ्यांच्या स्थितींवरून तयार केलेलं ज्ञान आहे. परंतु आध्यात्मिक गुरु जो आहे हा प्रत्येक जीवाच्या भाळी असतो, आणि तो काय करत असतो, तो आपल्या शिष्याला योग्य मार्गाने घेऊन जात असतो. ते योग्य मार्ग कोणता तर धर्माचरण. धर्म म्हणजे काय तर परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी ज्या मार्गावरून चालायचं आहे तो मार्ग म्हणजे काय, तो धर्म आहे. आणि त्याचं ज्ञान किंवा त्या मार्गावरून त्याला बोट धरून घेऊन जाणारा जो आहे तो खरा आध्यात्मिक गुरु आहे. मग एकदा गुरु झाला, गुरु मिळाला आपल्याला, त्यानं काहीतरी आपल्याला साधन दिलेलं आहे ज्याला आपण बीजाक्षरी म्हणतो. हे बीजाक्षरी म्हणजे काय असतं की तुमच्यावरती कृपा करणारं जे दैवत आहे हे कोणाला माहिती आहे, त्या सद्गुरूला माहिती असतं. आपल्याला ते ज्ञात आहे का तर नाहीये. आणि ते दैवत जे आहे ते त्याला अधिकार आहे की तुमच्यावरती कृपा करायची आणि तुम्हाला परलोकीचा मोक्ष प्राप्त करून देण्याचा अधिकार त्याला आहे. त्याची कृपा झाली की तुम्हाला निश्चित आणि निश्चित अर्थानं त्या परमात्म्याची भेट होत असते आणि सद्गुरू ते घडून देत असतो. तर बीज मंत्र जो आहे म्हणजे त्या दैवताचं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये निक नेम म्हणतो, लढीवाळ नाव म्हणतो, किंवा लहानपणामध्ये आपण म्हणतो ना की लहान मुलाला आपण जे काही लढीवाळ नावं देत असतो त्याचे मित्र असतात त्यांनाच माहिती असतं लहानपणीचे, इतरांना माहिती नसतं. आता ते मोठे झाले, ते साहेब झालेले असतात, त्यांना कोण ओळखतं त्या नावाने. परंतु काही जुने मित्र असतात त्यांना ते माहिती असतं ते नाव आहे. त्या नावाने जर त्याला हाक मारली तर त्याला कळतं की अरे हे मला ओळखणारा हा त्यावेळेचा कोणतरी माझा जिवलग मित्र आहे. आणि तो सांगणारा कोण असतो तर तो दर्शक असतो, त्याला गुरु असं म्हणतात. ते निकनेम म्हणजे काय तर ती बीजाक्षरी आहे. त्या दैवताची मूळ बीजाक्षरी जी असते ती खरं काय तो मंत्र आहे, बीज मंत्र. जो परिपाठ त्याचा केल्यानंतर आपल्याला त्या दैवताविषयी आकर्षण निर्माण होणं आणि त्या दैवताला आपल्याविषयी आकर्षण निर्माण करणं, ह्या दोन्ही गोष्टी घडत असतात. आणि जसजसं आपलं परिपाठ वाढत जातो
तसं काय होतं, गुरुत्वाकर्षण, गुरुतत्व आकर्षण जे आहे ते घडतं आणि ते तत्व जे ते काय होतं तुमच्यापर्यंत येतं आणि त्याची आणि तुमची भेट होत असते. म्हणून साधन जे दिलेलं आहे ह्या साधनावरती विश्वास असला तर खऱ्या अर्थानं साधन होतं. आणि साधनावरती विश्वास असण्याच्या आधी जो साधन देतो त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की गुरु जे असतात, पूर्वीचे गुरु तर फार विचित्र होते. तुम्हाला आज आपण गोंदवलेकर महाराजांचे दर्शन घेऊन आलेलो आहे. त्यांचे तुकाई महाराज म्हणून गुरु होते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यांनी तुकाई महाराजांनी गोंदवलेकर महाराजांना दीक्षा देताना त्यांची किती परीक्षा घेतलेली होती. सगळ्या परीक्षांमधून उत्तीर्ण झाल्यानंतर मग त्यांना दीक्षा दिलेली आहे आणि मग सर्वस्व ज्ञान दिलं जातं. आणि जे ज्ञान म्हणजे काय, बीजाक्षरी दिली जाते, त्या बीजाक्षरीचा परिपाठ केल्यानंतर ते परमतत्व जे आहे तुमच्याशी आकृष्ट होतं आणि ते तुमच्यामध्ये मिसळत असतं. आता हे झालं साधन. हे साधन हे शस्त्रासारखं आहे, कारण हे शब्द आहेत आणि शब्द म्हणजे काय, तर हे खम ब्रह्म आहे. ब्रह्म काय करत असतं, अस्त्रासारखा वापर असतो याचा. ते शस्त्र आहे, ते दुधारी शस्त्र आहे. तुम्ही वापरलं ज्या उद्देशानं त्या उद्देशानं तर सफलता मिळत असते. म्हणून आपल्याला आत्मोद्धार करून घ्यायचा आहे, या उद्देशासाठी जर तुम्ही जप केलात तर खऱ्या अर्थानं तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होईल. संकल्पानं काही लोक जप करतात की माझं हे विशिष्ट कार्य होऊ देत, मग मी त्यासाठी एवढा एवढा जप करीन. तसं मध्यंतरी आपण सांगितलं होतं की रामनवमी आलेली आहे, राम नवरात्री आहे आणि चैत्र प्रतिपदापासून 9 दिवसांचं नवरात्र आहे. त्यावेळेला श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र रोज 13 जपमाळ करा, असं आपण सगळ्यांना सांगितलं होतं. काही शिष्यमंडळींनी आपल्या त्यातला संकल्प पूर्ण केला तो. तर हा संकल्प आपण कशासाठी केलेला होता, की त्या प्रभू रामाची कृपा आपल्यावरती व्हावी त्यासाठी केलेला होता. आपण सांगितलं होतं काही सत्संकल्प करा. त्या सत्संकल्प काय करायचा हा एक मध्यंतरी विषय आलेला होता. तर सत्संकल्प, सत म्हणजे ईश्वर, त्या ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी किंवा ईश्वराची कृपा आपल्यावरती होण्यासाठी जो संकल्प केला जाईल हे त्याचं कार्य आहे, ते कार्य घडण्यासाठी म्हणून केला जाईल तो सत्संकल्प. आपल्या बऱ्याचशा शिष्यमंडळींनी संकल्प केलेला होता की वसंतगडला सद्गुरूंचं आपलं समाधी मंदिर, श्रीधर स्वामींचं अधिष्ठान मंदिर आणि दत्त मंदिर त्या ठिकाणी लवकरात लवकर घडावं आणि या दत्तजयंतीपर्यंत येणाऱ्या वरती महाराजांच्या मंदिराचा स्लॅब पडावा, अशा पद्धतीनं आपला संकल्प आपण केलेला आहे. महाराज या संकल्पाला बळ देतीलच आणि आपल्याकडून पूर्ण करून घेतील. आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की जे जे संकल्प आपण सत्संकल्प केलेले होते ते सर्व सत्संकल्प पूर्ण महाराजांनी करून घेतलेले आहेत. आपली जेवढी कुवत होती त्या कुवतीच्या कितीतरी पटीनं मोठ्या प्रमाणामध्ये हे संकल्प पूर्ण करून घेतलेले आहेत. तर हाही संकल्प जो आहे हा सद्गुरू आपले पूर्ण करून घेतीलच. आणि महाराजांचं नेहमी सांगणं असायचं की हा जगन्नाथाचा रथ आहे, याला एका कोणाचा हात लागता कामा नये, याला प्रत्येकाचा हात लागला पाहिजे. प्रत्येक भक्ताचं योगदान याच्यामध्ये असलं पाहिजे. आपल्याकडं महाराजांच्या वेळेला काही भक्त मंडळी आली होती की महाराज आम्ही तुम्हाला 20 लाख रुपये देतो, 30 लाख रुपये देतो, तुम्ही मंदिर जसं पाहिजे तसं बांधा, फक्त आमचं नाव द्या तिथे. तर महाराजांनी सांगितलं की असं होणे नाही आहे, हा जगन्नाथाचा रथ आहे म्हणले, याला प्रत्येकाचा हात लागला पाहिजे, याच्यामध्ये प्रत्येकाचं योगदान असलं पाहिजे, हा सर्वांच्यावरती कृपा करणारी गोष्ट असली पाहिजे. सद्गुरू निवास पुणेच्या ज्या पादुका आहेत त्यासुद्धा आपण सर्वांच्या सहभागाने योगदानाने केलेले आहेत. प्रत्येकाने संकल्प सोडून श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा त्यासाठी जप केलेला होता. त्या संकल्पित पादुका तयार होण्यासाठी जे कारागीर होते पादुका तयार करणारे ते सुद्धा हा जप करत होते. आणि त्यामुळे या संकल्पातून तयार झालेल्या संकल्पित पादुका तुम्ही आता पाहताय की या पादुकांचे अनुभव किती लोकांना येत आहेत. हे ईशतत्व जे आहे हे काय असतं, समूहामध्ये येत असतं. जगात सर्वात दुर्मिळ काय असेल तर मेळ मानवाचा दुर्मिळ. आज तुम्ही सगळे इतके जण या ठिकाणी बसलेले आहात, काय ज्या ठिकाणी जनसमुदाय असतो त्या ठिकाणी ईश्वर उभा असतो, लक्षात ठेवा. म्हणून संघम शरणम गच्छामी असं गौतम बुद्धाने सांगितलं. संघाला शरण जा, एकतेला शरण जा. ज्या ज्या ठिकाणी एकी आहे त्या ठिकाणी काय होतं, महत् कार्य घडत असतं, तिथं ईश्वराचं अधिष्ठान असतं.
म्हणून सांगितलंय आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी अधिष्ठान पाहिजे सद्गुरूचे आधी देत. तिथं सद्गुरूंचं अधिष्ठान जर घेतलं आणि त्याप्रमाणे आपण कार्य केलं तर निश्चित आणि निश्चित अर्थानं काय होतं, ते फलद्रूप होत असतं. तर साधन जे आहे, बीजमंत्र दिलेला असेल, काहींना ध्यानसाधना दिलेली असेल, ती साधना, त्या साधनेवरती जर तुमचं निष्ठा असेल तर खऱ्या अर्थानं काय होतं, ते फळाला जात असतं. आज काय होतंय की सद्गुरूंनी सांगितलंय की तू आपला प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम घेऊन गेलेत सद्गुरूंच्याकडे आणि सद्गुरूंनी सांगितलंय की तू जप करशील का नित्यनेमाने. हो करतो. आता कार्य अडलेलं आहे आपलं, करणार काय आपण, आहे का दुसरा काही चान्स आपल्याला, नाही आहे, केलंच पाहिजे. आता काय अडला हरी म्हणतात ना, तर आम्ही म्हणतो काही हरकत नाही. अध्यात्माला जे येणारे लोक असतात ते सगळी रंजली गांजलेली असतात, लक्षात ठेवा. कोणी सुदृढ अगदी सगळं ऐशोराम आहे, छान छान बेडवरती झोपलेले आहेत, मऊ नोकर चाकर सगळे आहेत, पण त्याला काही प्रॉब्लेम्स नाहीत. असा कुठलाही व्यक्ती अध्यात्माला कधी येणार नाही. ज्याला ज्याला अध्यात्मामध्ये अडचणी असतात, भौतिक जगतामध्ये अडचणी असतात, अशीच रंजले गांजलेले लोक असतात. ते काय करत असतात, अध्यात्माला येत असतात आणि ते भक्ती करत असतात. अशांच्याकडूनच अध्यात्म करून घ्यायचं असतं. त्यांची सेवा करणं हे खरं अध्यात्म आहे. लक्षात ठेवा. आपण मठ चालवतो, आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, कळलं का. रंजले गांजले जे आहे ते त्यांची सेवा करणं हे परम भाग्याचं आहे. ईश्वरानं आपल्याला त्यासाठी नेमस्त केलेलं आहे. सद्गुरूने हे धर्मपताका आपल्या खांद्यावरती दिलेले आहे. लक्षात ठेवा. हे कशासाठी दिलेले, हे धर्मकार्य करायचं आहे आणि या धर्मकार्यामध्ये जे जे लोक येतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या धर्मकार्य करायचं आहे, त्यांना त्यांच्या व्याधीतून मुक्त करायचं आहे. म्हणून ही सद्गुरूंनी दिलेली घटना आहे. हे परम भाग्याची घटना आहे. इथं कोणताही आळस करता कामा नये. एवढी लोक आले, त्यांना स्वयंपाक कसा करून घालो, महाप्रसाद कुठं, रोज जर लोक आले कुठं देणार महाप्रसाद, असं वाटतं कामा नाही. येणार, इथं सद्गुरू आहेत म्हणल्यावरती तिथं भक्त येणारच. लक्षात ठेवा. तुम्ही सिद्ध असलं पाहिजे प्रत्येकानं की आपल्याकडे सद्गुरू येणार म्हणजे आपल्याकडून काहीतरी महत्कार्य घडणार आहे. लक्षात ठेवा. आज तुमच्याकडे सद्गुरू या ठिकाणी आलेत म्हणजे तुमचं काहीतरी महत्कार्य पुढं घडवणार आहे ते. हा विश्वास असला पाहिजे. साधन जे आहे ते साधन का फळाला येत नाहीये किंवा साधन करताना अडचणी का येतात, याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिली जी आहे ते त्या साधनावरती आणि साधन देणाऱ्यावरती निष्ठा असली पाहिजे. जर निष्ठा असेल तर त्या निष्ठेनं जर केलं तर निश्चित आणि निश्चित अर्थानं काय होतं, ते परमात्म तत्व जे आहे ते तुम्हाला गवसतं. आता साधनामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात, कळलं का. कितीही योगी असेल, तपस्वी असेल, त्याला तर खूप अडचणी येत असतात. काही लोक म्हणतात त्याला कलीची बाधा झालेली आहे, कली साधना करू देत नाहीये. काही लोकांना काय असतं, आध्यात्मिक साधनेमध्ये त्यांच्या कुंडलीतले ग्रहसुद्धा आड येत असतात. काहींना त्यांच्या कुलदैवतेची कृपा नसते, काही ठिकाणी त्यांच्या पितरांची अवकृपा त्यांच्यावरती असते, त्याच्यामुळं अध्यात्मामध्ये त्यांना गती मिळत नाही. अशा विविध प्रकारचे ताप जे आहेत त्या साधकाच्या पाठीमागं असतात आणि म्हणून काय होतं की त्यांना साधनामध्ये अडचणी यायला लागतात. साधनाबद्दल प्रेम आहे, परंतु जपाला बसलं की ते बसूच देत नाही तिथे अजिबात. 2 मिनिटं बसलं की लगेच तुमचे आसनावरून उठावं असं वाटायला लागतं. हे कशामुळे घडतं? लोक म्हणतात आमचं पूर्व प्रारब्ध तसं आहे. आम्ही म्हणतो प्रारब्ध तुमचं कोणतंही असलं, ज्या दिवशी तुम्हाला दीक्षा होईल त्या वेळचे जे ग्रह आहे ते तुम्हाला बाधू शकतात. तुमच्या जन्मवेळचे ग्रह तुम्हाला बाधणार नाही, लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेस तुम्हाला आम्ही आमचं म्हटलेलं आहे, त्यामुळे बाकीचे कुठले गुरु शुक्र शनी तुमच्या पाठीमागं राहू येणार नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळं सद्गुरूवरती विश्वास असणं हे फार महत्त्वाचं आहे. विश्वस्तो नैव विश्वस्त असं सांगितलेलं आहे. विश्वासासारखा दुसरा कुठलाही विश्वास या जगतामध्ये नाही आहे. त्यामुळं कोणतीही गोष्ट करायची, गुरुनं सांगितलं ना, आपण याला पूर्व दिशा जर म्हणत असलं, गुरुने सांगितली पश्चिम दिशा आहे, तर ती पश्चिम दिशाच समजायची. त्याच्या सांगण्यामध्ये काहीतरी दडलेलं असतं, लक्षात ठेवा. नाहीतर काय म्हणायचं, ह्या गुरुला काही कळतच नाहीये, सांगतोय सगळं उलटच सांगतोय, असं करायला नको, बाकीचे सगळे भडजी सांगतात, हे उलटच सांगतात म्हणे.
बाकीचे सगळे लोक सांगतात हे क्रियाकर्म करा, कांड करा. हे म्हणतात काय क्रियाकांड करायची गरजच नाही तुम्हाला. मग आम्ही या सगळ्यातून मुक्त कधी होणार आहे? एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमचं बोट पकडलेलं आहे ना, ते कशासाठी पकडलेलं आहे? त्या सगळ्यातून तुम्हाला बाहेर घेऊन जाण्यासाठी पकडलेलं आहे. त्यामुळं आपण काळजी घेतली पाहिजे की याच्या बोट कधी सोडता कामा नये. ज्या वेळा आपण बोट सोडतो स्वतःहून, कारण गुरुनं पकडलेलं बोट असतो, गुरु सोडत नसतो, पण हिसका मारून जर सोडलं तर काय करणार? मग त्यावेळेला काय होतं की सद्गुरूचा नाईलाज होतो की हा शिष्याला कितीही मार्गावरती आणण्याचा मी प्रयत्न केला तरी सुद्धा हे गाडगं जे आहे ते कच्चंच राहणार असं दिसतंय. असो, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी बघू. पण आम्हाला जन्म घेण्याची हौसच असते, ठीक नाही. एक शिष्य मला म्हटले होते काय की गुरुजी आम्हाला उलट आणखी जन्म घ्यायला आम्हाला आवडेल म्हणे. वा म्हणे, छान. जन्म मृत्यू हे जन्माला येणं सुद्धा गर्भाच्या ज्या कळा आहेत ह्या फार अवघड आहेत, अवघड आहे. गर्भाचे जे त्रास आहेत हे सोसणं अति अवघड आहे. आणि आपल्याला जो जीवाला त्रास होत असतो त्या मातेलाही तितकाच त्रास होत असतो. आणि नंतर जीवनभर ताप सहन करावा लागतो. ह्याच्यातून कधीतरी मुक्त व्हायला पाहिजे की नाही? कधीतरी आपण जे फळ आहे ते फळ काय झालं परिपक्व झालं पाहिजे. का नेहमी आपण कच्चं राहणार आहे? कच्चं जर राहिलं तर त्या फळाला कोणी पक्षी शिवायला तर येईल का? ज्या वेळेला पक्षी त्याला शिवतो याचा अर्थ काय असतं, त्या फळाला पाड लागलेला असतो, त्याच्यामध्ये गोडी माधुर्य ओतायला सुरुवात झालेली असते, म्हणून पक्षी त्याच्याशी आकृष्ट होतात. आता विचार करा की त्या कुंभारीण माशीचा जो शेपटीचा काटा असतो, त्याला आपण काटा म्हणतो, तो काटा टोचल्यानंतर आपल्याला केवढी मोठी गांधील तयार होते, मोठी वेदना होतात. त्या आळीला काय होतं, आळी तर एकदम मांसल असते, तिला प्रचंड वेदना होतात. परंतु ही जी कुंभारीण माशी असते तिला नेहमी काय करायचे, उत्तम पद्धतीचं खायला द्यायची, चांगलं गोड गोड तिच्याशी बोलायची, परंतु असं काहीतरी ती सतत टोचत राहायची. पण ती का टोचते हे काही सांगायची नाही. आता का टोचते, त्या आळीला काय व्हायला लागलं की हे सारखं सारखं टोचते का मला हे? त्या आळीला याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. मग तिला ध्यास लागला की हे असं का करत असेल. जसा प्रश्नाला विचार करायला लागला तर विचार प्रश्नाचं त्याचं उत्तर त्याला मिळालं त्या आळीला, कुंभारीण माशीला. आणि त्या आळीला उत्तर मिळालं आणि तिला कळालं की बहुधा मी हिच्यासारखी दिसत नाहीये म्हणून मला ती टोचतीये. मग आता मी तिच्यासारखी कशी दिसेन याचा ध्यास तिला लागला. आणि ध्यासे होय अभ्यास असे, त्याचा ध्यास लागल्यानंतर रोज मला ध्यास, तिच्यासारखं मला बनायचंय, तिच्यासारखं मला बनायचंय. आणि असं झाल्यानंतर एक दिवस काय होतं की दुसरी कुंभारीण माशी तयार होते आणि ती त्या घरामधून बाहेर जाते. कशासाठी? तर पुन्हा दुसरी कुंभारीण माशी तयार करण्यासाठी. गुरु शिष्याचं नातं असंच आहे. शिष्याला अशा पद्धतीनं तयार केला जातो की तो पुढं हा संप्रदाय चालवेल, ही परंपरा चालवेल. आणि गुरु प्रत्येक शिष्याला तोच अधिकार देतो जो तो शिष्याला पुढच्या देऊ शकेल. म्हणून ही सनातन परंपरा आलेली आहे. आदिनाथापासून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनाथ ही जी राजगादी चालत आलेली आहे, महाराज हे 16वे आसनाधिकारी आहेत त्याच्यातले. आणि हेच वारसा त्यांनी हा पुढं दिलेला आहे. हा कशासाठी दिलेला आहे? हा जगदोद्धाराचं कार्य आहे. हे आपल्या हातून घडलं पाहिजे. ह्या भारतभूमीचंच नाही तर या विश्वाचं कल्याण व्हावं या उद्देशानं हा वारसा पुढं दिलेला आहे. आत्ता आपण अलीकडच्या काळामध्ये श्रीसुक्ताचं जे पठण केलेलं आहे तो विश्व कल्याणाचाच उद्देश होता. या पृथ्वीवरती अनेक निगेटिव्ह एनर्जीचा घाला सतत घातला जात होता. कोरोनासारख्या व्याधी येत आहेत या ठिकाणी, हे थांबाव्यात आणि या पृथ्वीला ग्रीड्स तयार व्हावेत यासाठी सद्गुरूंनी दिलेलं हे व्रत होतं. आणि त्यांनी कशा पद्धतीने हे पूर्ण करून घेतलं तुम्ही आता सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर आजचा जो विषय आहे की साधन, त्या साधनामध्ये आम्हाला अडचणी काय येतात, ह्या विविध प्रकारचे त्रास लोकांना असतात आणि या त्रासांमधून मुक्त झाल्याशिवाय त्याला साधन पूर्ण करता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय असेल तर सद्गुरूवरती निष्ठा असली पाहिजे. जो आपल्या गुरुनं दिलेलं साधन आहे हे मला या पृथ्वीपेक्षाही त्याचं मोठं मोल आहे हे ज्यावेळेस कळेल, हे हृदयामध्ये आपल्या बिंबेल, त्याच वेळेला काय होईल, हे साधन खऱ्या अर्थानं त्याच्याकडून घडेल.
आणि सदा सर्वदा सद्गुरू सन्निध आहे, आपल्या बरोबरच आहे तो, हा भाव ज्या वेळेला त्याच्या मनामध्ये निर्माण होईल, ध्यानाला किंवा जपाला बसले की सद्गुरू आपल्या समोर सन्मुख बसलेले आहेत, हा जर भाव आणला तर खऱ्या अर्थानं साधन उत्तम होईल. परंतु सद्गुरू कुठं बघायला येणार आहेत इतक्या दूर आम्हाला, आम्ही केलं काय आणि न केलं काय, काय फरक पडणार आहे, असा जर विचार आला तर त्याच्याकडून साधन घडेल का? आणि गुरु त्याच्यावरतीच कृपा करतो जो आज्ञा पालन करत असतो. सद्गुरूला काय प्रिय असेल तर आज्ञा पालन हे प्रिय आहे, लक्षात ठेवा. हनुमंतानं सुद्धा काय भक्ती कुठली केली होती? आज्ञा पालन. दशम भक्ती जी आहे ती हनुमंताने केलेली होती. नवविधा भक्तीच्या पेक्षाही सर्वात मोठी भक्ती कोणती असेल तर ती दशम भक्ती म्हणजे आज्ञापालन, ज्याच्यामध्ये सर्वस्व तुम्हाला प्राप्त होऊन जातं. शिष्य कितीही मठ्ठ असला, मठ्ठात हा शब्द वापरणं चुकीचं आहे, पण मतिमंद जरी असला, गतिमंद जरी असला, ज्याला काहीही समजत नाही असा जरी असला, परंतु सद्गुरूने त्याच्या डोक्यावरती जर हात ठेवला ना, तर त्या हात ठेवल्यासरशी काय होतं, त्याच्यामध्ये ज्ञानाचा उदय होतो आणि तो सुजान बनतो. म्हणून सद्गुरू कृपा जी आहे हे सर्वांना प्राप्त व्हायला पाहिजे. ज्या दिवशी सद्गुरूची कृपा प्राप्त होते म्हणजे काय, ज्या दिवशी सद्गुरू आपल्याला आपलं म्हणतो त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्यावरती कृपा झालेलीच असते. मग प्रत्येकाला, सगळ्याच शिष्यांना अशा अनुभूती का येत नाहीत? एक विशिष्ट शिष्यांनाच योग्य अनुभूती येतात. रोज काहीतरी वेगळ्या अनुभूती येतात, कोणाला दर्शनं घडतात, आतमध्ये शरीरात क्रिया होत असतात, काहींना इंट्युएशन्स यायला लागतात, दर्शन घडल्यानंतर समाधान प्राप्त होतं. हे सगळ्या घटना आहे. जप केल्यानंतर आनंद प्राप्त होतो. हे का होतं आणि बाकीच्यांना का होत नाही आहे? पण तळमळ जी आहे ही त्या नामाविषयी तळमळ असली पाहिजे. तळमळ जर नसेल तर तुम्हाला काही प्राप्त होत नाही. गुरु किती बलवान आहे यापेक्षा आपण साधन किती निष्ठेनं करतोय त्याला फार महत्त्व आहे. गुरु तर बलवान असतोच असतो, लक्षात ठेवा. त्यामुळं गुरुचा प्रत्येक शिष्य हा पहलवान असतो. जिसका गुरु बलवान उसका शिष्य पहलवान, लक्षात ठेवा. म्हणून घाबरून जायचं नाहीये. जे दिलेलं आहे ते पाळलं पाहिजे तुम्ही मनापासून. नित्यनेमानं फार महत्व आहे. नित्यनेम जो आचरतो असा प्राणी दुर्लभ आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्याजवळ काय तर लक्ष्मी वल्लभ सदैव त्याच्याजवळ असतात. आपण लक्ष्मीच्यासाठी किती पळत असतो, ऊर फुटेपर्यंत पळतो. लक्ष्मी ही चंचल आहे, तिच्या पाठीमागे आपण धावतो, पण आपल्याला हे माहिती नाही की आपल्या जवळच लक्ष्मी दिलेली आहे. लक्ष्मी वल्लभ तुमच्याजवळ काय तर तुम्हाला दिलेलं जे नाम आहे हे जर नित्यनेमानं घेतलं तुम्ही नाम, तर तुमच्याजवळ लक्ष्मी वल्लभ स्थिर आहे, लक्षात ठेवा. तिथं स्थिर लक्ष्मी आहे. त्यामुळे जे नाम दिलेलं आहे तुम्हाला, जप दिलेला आहे, तो जप जो आहे अतिशय निष्ठेनं आणि प्रेमानं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नित्य नेमानं केलं पाहिजे. तो नित्य नेम असला पाहिजे, लक्षात ठेवा. नियमाच्या नेढ्यातून ऐरावत सुद्धा जाईल, परंतु अनियमित गुहेमध्ये केस सुद्धा अडून राहतो. सुईचं नेढं किती छोटं असतं, त्या नेढ्यामधून ऐरावत सुद्धा जातो. तुम्ही जर प्रोसेस फॉलो केली, श्रीकृष्णाच्या काळामध्ये श्रीकृष्ण काय करायचा, त्या पेंद्यांना जशी तुम्ही लहान मुलं रेलगाडी करता तयार, तशा पद्धतीने पाठीमागं रेलगाडी तयार केलेली असायची. सगळ्यांना सांगायचा डोळे बंद करा. डोळे बंद केले की सगळे जी मुलं पेंद्या असायचे ते काय करायचे, आतमध्ये त्या घरामध्ये त्यांची एंट्री व्हायची. आतमध्ये गेल्यानंतर दही तूप वगैरे जे आहे तिथं भरपूर खायचे. परत डोळे बंद करा, रेलगाडी बाहेर. गोपींना पण प्रश्न पडतो, आम्ही एवढे कडे कोयड्या लावतो तरीसुद्धा कृष्ण आणि त्याचे सखे जे आहेत ते कसे काय चोरून लोणे खातात आणि दही दूध खात आहेत. बघितलं, पाळत ठेवली ते काही सापडत नाही. ते पण एकदा ते पेंद्याला एकदा वाढलं की हा कृष्ण सारखा आपल्या डोळे बंद करा का म्हणतोय, आपण बघूया तो काहीतरी करत असणार आहे. त्याने आतमध्ये गेल्यानंतर खाल्लेलं दही लोणी वगैरे आणि नंतर कृष्णाने सांगितलं आता डोळे बंद करा. हा म्हटलं मी काही डोळे बंदच करणार नाहीये. त्याने डोळे बंद केले नाही, तर अडकून बसला आतमध्ये. बाकी सगळे निघून गेले. आता विचार करा, आतमध्ये अडकून बसल्यानंतर काय झालं असेल, चोप मार मिळाला त्याला. म्हणजे सांगितलेला जो नेम होता त्यांनी की डोळे बंद करा, डोळे बंद केला तर तुम्ही बाहेर जाणार आहात. म्हणजे काय, ज्यावेळे हे डोळे बंद करतो म्हणजे अंतर्मुख होतो आपण,
त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण मुक्त होतो. लक्षात ठेवा. डोळे बंद करा असं का सांगितलं जातं? कारण उघड्या डोळ्याने तुम्हाला सर्व दिसत असतं. जे दृश्यमान विश्व जे आहे ते सगळं तुम्हाला दिसतंय. आणि त्याच्यामुळं काय होतंय, आपला भ्रम जो आहे तो वाढत जातो. आपल्याला हेच सत्य वाटायला लागतं आणि ब्रह्मसत्य हे आपल्याला असत्य वाटायला लागतं. आता त्याची अनुभूतीच आपल्याला येत नाही. आणि ती अनुभूती येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अंतर्मुख झालं पाहिजे. म्हणून आपण सांगितलंय की डोळे बंद करून साधना केली पाहिजे, म्हणजे अंतर्मुख होऊन साधना केली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही अंतर्मुख होता त्यावेळी खऱ्या अर्थानं आतले दरवाजे, ती दालनं ओपन होतात. कळलं का? आणि ती दालनं ओपन झाली की जो परमात्मा आहे त्याचा तुमचं रूप जे आहे तुम्हाला दिसत असतं. हा आपला आत्मबोध होतो. आणि एकदा आपला आत्मबोध झाला, आपल्याला कळलं आपण कसं आहोत. अहम ब्रह्मस्मी आपण म्हणतो, मी ब्रह्म आहे. तर परब्रह्म वेगळं असेल की नाही? की आपण म्हणजे ब्रह्म आहोत आणि परब्रह्म आहोत. आपण म्हणजे जर परब्रह्म असतो तर परब्रह्म असं त्याला का म्हटलं असतं? मग काहीतरी बदल आहे की नाही त्याच्यामध्ये? म्हणजेच काय की तो एक मोठा गोळ आहे, आपण त्याच्यातला एक अणू आहे. जरी दोघांच्या प्रॉपर्टीज सेम असल्या तरी सुद्धा काय त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये थोडंसं अंतर आहे. ज्यावेळी आपण त्याला भेटतो त्यावेळेस जसे नद्या सगळ्या समुद्राला जाऊन भेटतात, त्याच्यातून नदीचं पाणी बाहेर काढता येत नाही, तसं आपण सुद्धा त्या निर्गुण निराकार तत्वामध्ये ज्यावेळेला विलीन होतो त्यावेळेला आपलं वैयक्तिक स्वत्व काय बाजूला राहत नाही. त्यामुळे सर्व जे आहे विश्व ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं, ते या ठिकाणी काय होतं? अवतरतं. आणि आपल्या चराचरामध्ये सगळीकडे काय होतं? ब्रह्म दिसायला लागतं. हे खऱ्या अर्थानं काय आहे की आपला आत्मोद्धार होणं म्हणजे काय? पूर्ण मोक्ष होणं. याला विमल ब्रह्मज्ञान असं म्हटलेलं आहे. हे होणं म्हणजे खऱ्या अर्थानं मोक्ष आहे. बाहेरच्या जगामध्ये नुसता आत्मबोध झाला की तुम्हाला मोक्ष मिळाला असं सांगितलं जातं, हे अर्धसत्य आहे. खऱ्या अर्थानं मोक्ष कधी होतो? ज्यावेळेला त्या परमात्म्याचा बोध आपल्याला होतो, त्याची भेट आपली होते, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपली मुक्तता होते. त्यामुळे जीवाला जर ध्यास असेल की मला त्या परमात्म्याची प्राप्ती घडली पाहिजे, हा ध्यास लागल्यानंतरच तुम्हाला खऱ्या अर्थानं साधन जे दिलेलं आहे हे चांगलं बळकटीनं तयार होतं. रोज नित्यनेमानं साधना करायला लागतं. आणि जीवनापुढं आपल्या ध्येय जे असतं ते मला त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. हे ज्यावेळेला ध्येय असतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण काय करतो? त्या ध्येयाप्रती सचोटीनं आपण काय करायला लागतो? प्रयत्न करायला लागतो. जसं शाळेमध्ये तुम्हाला जर पहिला नंबर मिळवायचा असेल तर अभ्यास भरपूर करावा लागतो की नाही? ज्यावेळेला आपली संकल्प होता आपला की नाही आता मी पहिला नंबर मिळवणार आहे, तर पहिला नंबर मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं ते सगळं आपण करतो की नाही? करतो की नाही? आणि ते सगळं केल्यानंतर मग तुम्हाला पहिला नंबर मिळणार आहे की नाही? निश्चित मिळणार आहे. कारण ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या सगळ्या तुम्ही जर केल्या, आवश्यक असणाऱ्या गोष्टी केल्या, तर तुम्हाला पहिला नंबर मिळणार आहे. तसं परमात्म्याची भेट घडवून घ्यायचीच आहे, हा जर आपला ध्येय असेल, हे उद्दिष्ट जीवनाचं असेल आणि त्याप्रमाणे जर तुम्ही दिलेली साधना आहे, सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे ती साधना जर केली, कारण काय आहे हे सद्गुरूनं सांगितलं असं कर, तर तसं का करावं? कारण तो त्या वाटेवरून गेलेला आहे, हा विश्वास असला पाहिजे. ज्याला त्या वाटेवरून गेलेला आहे तिथले सगळे स्टेशन्स माहिती असतात की नाही? कोणत्या ठिकाणी गेल्यानंतर कोणतं स्टेशन लागतं हे माहिती असतं. म्हणजे तुमची साधना व्यवस्थित चालली आहे की नाही हे कोण सांगू शकतं? हे सद्गुरू सांगू शकतो की बाबा रे मला असे असे अनुभव आलेले आहेत, हे बरोबर आहेत का चुकीचे आहेत? तर सद्गुरूने सांगितलं हा बरोबर आहे, असा जर अनुभव आलेला असेल तर योग्य आहे, तुझी मार्गक्रमण व्यवस्थित चाललेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपलं साधन जे आहे ते उत्तम पद्धतीने चाललेलं आहे. सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जर आपण साधन केलं तर ते निश्चित अर्थानं लवकर फळाला येतं. त्याला जादा एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. आजकालच्या जगामध्ये एवढा वेळ आहे का तुम्हाला सगळ्यांना? ऑफिस असतं, सकाळी 8 वाजले की कधी एकदा घराच्या बाहेर निघतं असं होतं. जेवणाचा डबा घ्यायचा आणि पळायचं, रात्री 8 वाजेपर्यंत बाहेरच. आल्यानंतर लगेच परत आटोपायचं, जेवायचं, झोपायचं, दुसऱ्या दिवशी उठून निघून जायचं. साधन करणार कमी आम्ही. म्हणून अगदी छोट्याशा साधनाच्या प्रकारामध्ये तुम्हाला ते परमात्म तत्व जे आहे ते प्राप्त होईल, ते कसं होईल हे शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनं जर साधन तुम्ही सगळ्यांनी केलं तर तुम्हाला ते परमात्म तत्व तुमच्याजवळ का येणार नाही आहे? सद्गुरू त्याच्या कानाला धरून घेऊन येऊ शकतो, लक्षात ठेवा.
कळलं का? त्याच्यावरती विश्वास असायला पाहिजे. पण आजचा जो विषय त्यांनी दिलेला आहे, हे साधनामध्ये आम्हाला अडचणी काय येतात, तर मुख्य म्हणजे साधनावरती विश्वास आणि साधन देणाऱ्यावरती विश्वास, या दोन्हीचा अभाव असतो. माणसाला आळस फार येतो, कळलं का? आणि आळस हा महाशत्रू आहे माणसाचा, कळलं का? तो महिषासुर आहे, कळलं का? म्हणून त्याला मारला पाहिजे पहिल्यांदा. जो शत्रू आहे, हे शत्रू आपल्या आतमध्येच आहेत, कळलं का? आणि त्यामुळं त्याला मारल्यानंतरच काय होईल, तुम्हाला खऱ्या अर्थानं पुढं पळत पळत जाता येईल. नाही तर प्रत्येक ठिकाणी तो मार्गामध्ये जर तो तलवार घेऊन अडलेला असेल, तर तुम्ही जाणार कसे पुढे? आणि त्याला कुठल्या तलवारीनं मारायचं आहे, तर नामाच्या तलवारीनं मारायचं आहे. त्याला दुसरी कुठली तलवार चालत नाही आहे. सद्गुरूने दिलेले जे नाम आहे, तेच नाम म्हणजे तुमच्यासाठी शस्त्र आहे, तेच तुमच्यासाठी अस्त्र आहे, आणि तोच तुमच्यासाठी मार्ग आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा विश्वास ज्यावेळेला असतो, त्यावेळी खऱ्या अर्थानं काय होतं, आपण त्या मार्गावरती सफलतेनं वाटचाल करायला लागतो, आणि खऱ्या अर्थानं आपलं साधन जे आहे ते उत्तम गतीनं व्हायला लागतं, उत्तम पद्धतीनं व्हायला लागतं. आज आपण गोंदवलेला जाऊन आलेलो आहे, आणि गोंदवलेकर महाराजांनी प्रत्येक वेळेला काय त्यांच्या शब्दामध्ये सांगितलं आहे, की नाम म्हणजे माझा प्राण आहे, असं सांगितलेलं आहे. ते जर म्हणत असतील नाम हा माझा प्राण आहे, याचा अर्थ ते प्राणाला किती मोठी किंमत आहे आपल्याला, आहे की नाही? प्राण नसेल तर हे काय आहे, सगळं कलेवर आहे की नाही? त्याला किंमत आहे का? नाही. श्वास म्हणजे प्राण आहे का हो? श्वास म्हणजे प्राण आहे का? प्राण आणि श्वास वेगळे आहे ना? का श्वास म्हणजेच प्राण आहे? वेगळे आहे का? कसे काय? आणि प्राण म्हणजे काय? पण श्वासाशिवाय तुम्ही राहू शकता, श्वासोश्वास करण्याशिवाय तुम्ही राहू शकता. ज्यावेळी समाधी अवस्थेमध्ये योगी असतात, त्यावेळी श्वासोश्वास पूर्ण बंद असतो. म्हणजे प्राण हा वेगळा आहे निश्चित, ठीक. तो आत्म्याला जीवन ठेवतो, ठीक आहे. आत्म्याला वाहून नेणारं कोण असेल तर प्राण आहे, आणि तो प्राण म्हणजे मी, असं स्वामी सांगायचे. किती महत्वाचं आहे की नाही? म्हणजे तुमचा आत्मा जो आहे आता, तो कोणामुळे आहे? महाराजांच्यामुळे आहे की नाही? पण महाराज आहेत ते. आत्मा म्हणजे कोण आहे? त्यांनी सांगितलंय ना, नाम म्हणजे माझा प्राण आहे सांगितलं. तर प्राण म्हणजे काय? नाम आहे, म्हणजे मी आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळं आपला प्राण म्हणजे आपले महाराज आहेत, या पद्धतीने आपण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे काय? सदा सर्वदा गुरु सन्निध आहे. देह म्हणजे आपण आहोत का? आत्मा म्हणजे आपण आहोत, बरोबर आहे की नाही? आणि त्या आत्म्याला वाहून नेणारा कोण आहे? प्राण आहे. म्हणजे कोण आहे ते? महाराज आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या बरोबर सदा सर्वदा गुरु सन्निध आहे, समजलं का? सदा सर्वदा सद्गुरू तुमचा सन्निध आहे, कारण तो तुम्हाला कधीही सोडत नाही. एकदा बोट पकडले की सोडणार नाही. म्हणून गोंदवलेकर महाराज सांगायचे, नाम म्हणजे माझा प्राण आहे म्हणून सांगायचे. ते तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे काय? प्राणच तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला वाहून न्यायचं कार्य कोणाचं आहे? महाराजांचं आहे की नाही? म्हणून साधनेला बसा आणि समर्पण घ्या. साधन ॲटोमॅटिकली व्हायला लागतं, वेगळं काही करावं लागत नाही त्याला. लोक म्हणतात मी जपाला बसलो, मी एवढा तास जप केला, एवढा वेळ साधन केलं, एवढा वेळ योग केले, हे मी केले मी केले मी केले. मी म्हणजे कोण? आपल्याला अशी किती शक्ती आहे? शक्ती देणारा जो आहे तो कोण आहे? सद्गुरू आहे. लक्षात ठेवा, तो प्राण आहे आपला, आणि तो काय करत असतो? आपल्या आत्म्याचं पुढं वाहून नेत असतो, त्याला त्याची प्रगती करत असतो. तो साधन कोण करून घेतं मग? आत्मा करून घेतो का? नाही. आत्मा साधनाला नुसतं बसतो, बसायचं कार्य त्याचं आहे फक्त. करण्याचं कार्य कोण करून घेतं? सद्गुरू करून घेतो. म्हणून त्याला समर्पित एकदा जर झालं, तर खऱ्या अर्थानं तुमचं साधन जे आहे ना, ते सफल होतं. वेगळं तुम्हाला काही करावं लागत नाही.
फक्त समर्पण भाव एवढाच एकमेव गोष्ट आहे. समर्पण म्हणजे काय हो? सर्वस्व अर्पण. आम्ही म्हणून आमचं सगळं धन इस्टेट वगैरे सगळं अर्पण करतो गुरूंना. गुरूंना ते हवं आहे का सगळं तुमचं? काय गरज आहे त्यांना त्याची? स्वतःच्या घरात आनंदानं राहतायत ना. सर्वस्व अर्पण म्हणजे काय? स्व अर्पण केलं की सर्वस्व अर्पण होतं, लक्षात ठेवा. म्हणून आपला अभिमान जो आहे हा स्व आहे, हा एकदा सद्गुरूच्या चरणाला अर्पण केला की काय झालं की तो माझा स्वामी आहे. आता मी तू जे सांगशील त्या पद्धतीने मी करणार. तिथं प्रेमाचं नातं तयार होतं, लक्षात ठेवा. ज्यावेळेला आपण एखाद्याला, आपण एक मध्ये पिक्चर कुठला तरी मी बघितलं होतं, मला आपली म्हणा काहीतरी असं पिक्चर होता. तसं सद्गुरूला आपण म्हणाले, एकदा सद्गुरूने म्हटलं ना, आता तुला मी आपलं म्हटलेलं आहे, आता विसरून जा तुला तू. म्हणजे काय की तुझी सगळी काळजी मी घेतलेली आहे. त्यामुळे यापुढं आता काय केलं पाहिजे, तू खऱ्या अर्थानं मी जे सांगेल तेवढंच कर. आणि सद्गुरूला काय प्रिय असेल तर नाम प्रिय आहे, लक्षात ठेवा. त्याने दिलेली साधना जी आहे ती प्रिय आहे. ते तुम्ही केलं की त्याला सर्व प्राप्त होतं. आणि सद्गुरू कृपा झाल्यानंतर सर्वस्व प्राप्त होतं. द्यायचं काही शिल्लकच राहत नाही आहे. घ्यायचं आणि द्यायचं दोन्ही शिल्लक राहत नाही, इतकं सगळं मिळतं बरोबरून. म्हणून खऱ्या अर्थानं जर साधन आपलं सुफळ व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? सद्गुरूंना समर्पित झालं पाहिजे. त्याला समर्पण केलं तर खऱ्या अर्थानं काय होईल? आपला उद्धार होईल. आपल्याला जे दिलेलं साधन आहे ते निष्ठेनं आणि समर्पणानं जर केलं तर खऱ्या अर्थानं काय होईल? तुमचं साधन उत्तम पद्धतीनं चालेल. तिथं तुमच्या साधनामध्ये कुठलाही राहू शनी केतू येणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही जर ज्या पद्धतीनं सद्गुरूने सांगितलेलं त्या पद्धतीनं करा आणि खऱ्या अर्थानं तुम्ही काय करा? आत्मोद्धाराचे मालक व्हा या ठिकाणी, असं मी तुम्हाला हा संदेश देतो. आज वाईसारख्या पुण्यक्षेत्री येऊन या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीनं महाआरतीचा सद्गुरूंचा कार्यक्रम झालेला आहे. या सत्संगसुद्धा अतिशय सुंदर विषयावरती आपण बोलायला चान्स दिलेला आहे या ठिकाणी. तर खऱ्या अर्थानं मला वाटते आज तुम्हाला कळालं असेल की साधन आता आमचं नीट होत नाही आहे अशी कोणाची अडचण राहायला नको आहे. साधनासाठी वेळ मिळत नाही ही सुद्धा अडचण नको आहे. मी जर उद्या फतवा काढला की 1 तास जर रोज जप केला तर त्याला 5,000 रुपये दिले जातील. म्हणजे काहीतरी त्याला लालूच दाखवली तर जर माणूस त्याला जे पाहिजे असेल ते मिळालं की काय करतो साधन. परंतु खऱ्या अर्थानं जर आपल्याला काय हवं असेल तर आत्मोद्धार करून घेतला पाहिजे, परमेश्वराची प्राप्ती करून घेतली पाहिजे आणि त्यासाठी साधन केलं पाहिजे. हा मुख्य उद्देश असला पाहिजे. तर आजपासून सगळ्यांनी ज्या पद्धतीनं साधन शिकवलेलं आहे की अशा पद्धतीनं करा, जे साधन दिलेलं आहे ते आपलं साधन त्या पद्धतीनं तुम्ही करा आणि खऱ्या अर्थानं यशस्वी व्हा. आज तुम्हा सर्वांना माझा हाच संदेश आहे की जीवनामध्ये तुम्ही सर्वांनी यशस्वी व्हावं. जय जय रघुवीर समर्थ परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय. पार्वतीपति हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी विनय पाटील. मी पुण्याहून आलो आहे. आपण आता हे सगळं ऐकलं, हे अशा प्रकारच्या जी महाराजांची व्याख्यानं आहेत, महाराज जे प्रबोधन करतात ते देव माझा आणि आपले सद्गुरू स्वामी महाराजांचं जे चॅनल आहे, यूट्यूबवर चॅनल आहे, ते चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. म्हणजे प्रत्येक वेळेला जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा, आता आज वाईट एक विषय झाला, उद्या पुण्यात दुसरा विषय झाला, उद्या मुंबईत तिसरा विषय झाला, या सर्व विषयांची सद्गुरूंशी आपल्याला कनेक्ट राहता येईल यासाठी आपण सगळ्यांनी ही चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.